तर नमस्कार मित्रांनो, बाप्पाचं पहिलं दर्शन जरा लेट दाखवतोय, पण ठीक आहे असो. तर बाप्पा कुठलाही असो आणि कोणताही असो, श्रद्धा ती एकच. पण पुणेकरांचं जरा श्रीमंत दगडूशेठ यांच्यावरचं प्रेम जरा जास्तच आहे आणि म्हणून मी निघालो होतो बाप्पाच्या पहिल्या दर्शनासाठी. तर चला तुम्हाला पण दाखवतो. तर मी निघालो शार्प सकाळी 7:30 वाजता. आता तिथे पोहोचणारच, तर मला माहिती होतं बाप्पाच्या दर्शनासाठी वेळ खूप लागतो आणि म्हणून मी ठरवलं आपण एकदा नाश्ता करून घेऊयात. म्हणून नाश्ता करण्यासाठी आम्ही पोहोचलो इकडे आणि इथे आल्यानंतर मी बघत होतो लोकांची धावपळ खूप चालली होती. मला ढोल ताशांचा आवाज माझ्या कानावरती येत होता आणि म्हणजेच आता वेळ होती त्या क्षणाची ज्याची आपण अतुटतेने वाट बघत होतो, तो म्हणजे बाप्पाचं आगमन. आणि बाप्पाची रॅली तिकडनं येताना आपल्याला दिसली. आणि आता बाप्पाचं दर्शन तर आम्हाला इकडेच झालं होतं, पण मेन जो महत्त्वाचा पार्ट होता तो म्हणजे बाप्पांना विराजमान होताना बघणं आणि बाप्पाचं मुखदर्शन. तर त्याच्यासाठी आम्ही रॅली सोबत 1 तासभराने मंदिरामध्ये पोहोचलो आणि तिथे पोहोचल्यानंतर तुम्ही बघताय प्रचंड गर्दी होती. अजून बाप्पाच्या दर्शनासाठी कोणाला आतमध्ये सोडलं गेलं नव्हतं आणि पाऊसही चालू होता. आणि फायनली आम्ही बाप्पाच्या दर्शनासाठी आता आतमध्ये पोहोचलो होतो. आणि इथे आल्यानंतर तुम्ही बघताय की बाप्पाच्या दर्शनासाठी जेवढे हात जोडलेले नाहीयेत तेवढे मोबाईल्स आणि कॅमेरा आपल्याला दिसत आहेत. आता आमचं तर बाप्पाचं दर्शन झालंय, पण अजून बाकीच्या बाप्पाचं दर्शन सुद्धा आपल्याला घ्यायचं आहे. त्याच्यासाठी तुम्ही फॉलो करून ठेवा. आपण लवकरच भेटूयात एका पुढच्या व्हिडिओमध्ये.